विरोधामध्ये तिथे पराभूत केलं MS11 जाई टीमला, जो सध्या पालघर जिल्ह्यामधील सर्वाधिक चर्चेमध्ये असलेला संघ आहे. एक मोठी साईट. परंतु दुसऱ्या बाजूला मंगलमूर्ती विराथन टीम सुद्धा ग्रामीण भागातून येत असताना त्यांनी सुद्धा आपला दर्जा, त्यांनी सुद्धा स्टँडर्ड आपला दाखवला. आई आशापुरी एडवन टीमला आपण पाहतोय बॅटिंगसाठी ते उतरल्यात मैदानामध्ये. दोन फलंदाज, एका बाजूला भावेश आणि दुसऱ्या बाजूला भाविकला आपण पाहतोय. आणि गोलंदाजी मार्कवरती एक श्वास खऱ्या अर्थानं मंगलमूर्ती विराथन टीमचा, अर्थातच रितेश गिनी बबलू या ठिकाणी दाखल झाल्यात गोलंदाजी मार्कवरती. पहिलं षटक हाताळण्यात गेले. स्टार्ट ऑफ द मॅच वैभव भोईर त्यांचा इशारा त्या ठिकाणी येतोय पंचांच्या भूमिकेमध्ये. आणि दुसऱ्या बाजूला लाला मुकादम सर आपल्याला पाहायला मिळत आहेत. स्टार्ट ऑफ द मॅच, व्हेरी फर्स्ट बॉल. पहिलाच बॉल भावेशसाठी चांगला बॉल त्या ठिकाणी पाहायला मिळाला. टप्पा पडल्यानंतर असं विकेट किपरच्या हातामध्ये जाऊन विसावला जातोय. फिल्डिंगची चर्चा जर आपण केली तर डीपमध्ये मिड विकेट आहे शैलेशला त्या ठिकाणी आपण पाहतोय. त्यानंतर लॉंग ऑफमध्ये फिल्डर आपल्याला पाहायला मिळतोय. या बॉलवरती भावेशच्या बॅटमधून ट्रेडमार्क आहे आणि सरळ बॉलला फेकलंय सीमारेषा पलीकडे. 6 धावन केली त्या षटकार. पहिला बॉल रितेशच्या नावावरती राहिला, परंतु दुसऱ्या बॉलवरती आपला शिक्कामोर्तब केलाय फलंदाज भावेश यांनी आणि त्यांच्या बॅटमधून आलाय एक लांब षटकार. पुढचा बॉल या ओव्हरमधील. इथे सुद्धा चान्स घेतला होता, जरूर मिस टाइम झाला होता फटका. बॅट अँड बॉल मध्ये कनेक्शन झालेलं नाहीये. चाललाय बॉल विकेट किपरच्या हातामध्ये. 3 चेंडूंचा खेळ आतापर्यंत झालाय मैदानामध्ये. 6 धावा फलकावरती राखल्या जात आहेत. रितेश सुद्धा कच्च्या गुरुचा चेला नाहीये. त्याने सुद्धा भरपूर उन्हाळे पावसाळे पाहिल्यात. अनेक अभ्यास त्याने सुद्धा या क्रिकेटच्या इतिहासावरती घेतल्यात आणि अनेक सारे इतिहास त्याच्या नावावरती सुद्धा राहिल्यात. इतिहासांच्या पानावरती धूळ जरी लागली ना तर इतिहास मात्र बदलत नसतो. खराब बॉल त्या ठिकाणी पाहायला मिळाला. अवंतरित चेंडूचा इशारा पंचांच्या माध्यमातून आला. मिड ऑफ मध्ये यशला आपण पाहतोय. यश गिनी या हंगामामध्ये त्याने सुद्धा आपली छाप सोडले. पुढचा बॉल या ओव्हरमधील चांगला यॉर्कर होता. परफेक्ट यॉर्कर त्या ठिकाणी पाहायला मिळाला. ही खासियत आहे खऱ्या अर्थानं प्रत्येक फेरेशन या गोलंदाजाकडे. दोन्ही बाजूला चेंडू फिरवण्याची क्षमता ठेवतो हा गोलंदाज. त्याचबरोबर वेळेवरती यॉर्कर जर टाकण्याची वेळ आली तिथे यॉर्कर सुद्धा टाकू शकतो. आणि त्याचबरोबर बाउन्सर चर्चेमध्ये असतात सातत्याने रितेश गिनीचे. 4 चेंडूंचा खेळ आतापर्यंत झालाय मैदानामध्ये. धावा झाला स्कोर कार्ड वरती 7. पुढचा बॉल या ओव्हरमधील. ते सुद्धा बिग हिट करण्याचा प्रयत्न झाला होता, प्रॉपरली कनेक्शन झालेला नाहीये. चाललाय बॉल डीप मध्ये. फिल्डर त्या ठिकाणी येत आहेत. शैलेश निवलला आपण पाहतोय. एक नवा विक्रम या सुद्धा फलंदाजाने केलाय. 8 चेंडूंमध्ये 9 चेंडूंमध्ये एकंदरीत अर्धशतक त्याच्या नावावरती आपण पाहिले लास्ट वीक मध्ये. शेवटचा बॉल या षटकामधील आपल्याला पाहायला मिळेल. रितेश गिनी बॉलिंग ट्रॅक वरती. शॉर्ट ऑन बॉल डिस्टन्स जे हवं होतं ते झालंय आणि सरळ बॉल चाललाय मिड विकेटच्या बाहेर. अजून एक षटकार फलंदाज भावेशच्या बॅटमधून. एंड ऑफ द ओव्हर आलेला षटकार या ठिकाणी आई आशापुरी एडवन टीमला मजबूत स्थितीमध्ये घेऊन जातोय. धावा झाला स्कोर कार्ड वरती 15. पहिल्या षटकाचा खेळ संपलाय. नावाचं पुन्हाचा आमच्या सचिन दादाचा. नावाचं पुन्हाचा आमच्या महेंद्र पाटीलचा. नावाचं पुन्हाचा आमच्या सचिन दादाचा. नावाचं पुन्हाचा आमच्या. पहिल्या षटकामध्ये तब्बल 15 धावा आपल्याला पाहायला मिळत आहेत. फलंदाज भावेश यांच्या बॅटमधून 2 षटकार आपल्याला पाहायला मिळाले. बॉलिंग ट्रॅक वरती सुमितला आणले गेले. आज सुमित यांचा जर विचार केला तर प्रमुख गोलंदाजांच्या भूमिकेमध्ये सध्या ते मैदानामध्ये आहेत. आज धर्मेशला सुद्धा चान्स मिळाला. अक्षयला एका बाजूला आपण पाहतोय. अक्षय सुद्धा चांगल्या फॉर्म मध्ये आहे, पीक फॉर्म मध्ये. आज अनेक सारे यंगस्टर्स टीम 311 मंगलमूर्ती टीम मध्ये आपल्याला पाहायला मिळत आहेत. बॉलिंग ट्रॅक वरती सुमित दाखल झालाय. मागच्या ओव्हरमध्ये भावेशची बॅटिंग एन्जॉय केली होती फलंदाज भाविकने, कारण 2 षटकार ज्या पद्धतीने खेळले होते. आता इथे संधी आहे भाविककडे. भाविकला सुद्धा हा चान्स मिळवावा लागणार आहे. त्याला सुद्धा इथे ड्रायव्हिंग सीटवरती बसावं लागणार आहे. दुसऱ्या बाजूला भावेश बसलाय. 2 षटकार त्याच्या बॅटमधून आपण पाहिल्यात. आता नक्कीच भाविकला आपण स्ट्रायकिंगवरती पाहतोय. दुसऱ्या बाजूला गोलंदाजी मार्कवरती सुमित दाखल झालाय 10 क्रमांकाची जर्सी परिधान करून. लॉंग ऑफ टार्गेट जरूर केलं होतं. बॅटचा फॉलो थ्रू पाहत असताना
परंतु प्रॉपरली कनेक्शन झालेला नाहीये. बॉलर बॅक ड्राईव्ह होतं त्या ठिकाणी, कुठली धाव या बॉलवरती मिळणार नाहीये. आला डॉट बॉल. सुरुवात चांगली झाली या षटकाची. मागच्या ओव्हरमध्ये सुद्धा आपण पाहिलं होतं सुरुवात निर्धावणी झाली होती, परंतु त्यानंतर 2 मोठे फटके आपण पाहिले होते फलंदाज भावेशच्या बॅटमधून. इथे सुद्धा चान्स घेतला होता फलंदाज भाविकने. बॅट अँड बॉलमध्ये कनेक्शन झालेलं नाहीये. मागच्या दोन्ही बॉलवरती फलंदाज भाविकची बॉडी लँग्वेज कुठेतरी पॉझिटिव्ह दिसलेली नाहीये. तो सकारात्मक दृष्टिकोन कुठेतरी जाणवलेला नाहीये. 22च्या रूपामध्ये ही रन मिळताना पाहायला मिळते. धावा झाल्या स्कोर कार्डवरती 16. 2 चेंडूंचा केला आतापर्यंत झाला. एक मोठी फाईट मैदानामध्ये आपण पाहणार आहोत. प्रत्येक बॉलवरती आव्हान असणार आहे, कारण समोर एक मजबूत बॉलिंग अटॅक 311 मंगलमूर्ती टीम्स आपल्याला पाहायला मिळतोय. तर दुसऱ्या बाजूला सुद्धा एक मजबूत बॅटिंग युनिट आहे. मृदुलचं येणं अजून बाकी आहे, हर्षलचं येणं बाकी आहे. हर्षल सुद्धा पिक फॉर्ममध्ये सध्या आहे. कुणाल चांगली बॅटिंग करतो. अनेक सारे फलंदाज या टीमकडे सुद्धा आहेत, त्यामुळे मजा येणार आहे या मॅचमध्ये. सुमित गोलंदाजी मार्कवर ऑफ ड्राईव्ह दाखवलाय. बॉल जाईल एक्स्ट्रा कव्हरला. शतषक त्या ठिकाणी येत आहेत. एकदा पूर्ण केले. एकेरीवरती संतुष्ट व्हावं लागणार आहे. टेक्निक सहित आतापर्यंत फटके आलेत फलंदाज भावेशच्या बॅटमधून, कारण भरपूर अनुभव आहे या फलंदाजाकडे. परंतु दुसऱ्या बाजूला चर्चा सुमितची सुद्धा करावी लागणार आहे, कारण पहिल्या षटकामध्ये रितेशच्या विरोधामध्ये एकंदरीत 15 धावा आपण पाहिल्यात, परंतु या ओव्हरमध्ये ती उणीव भासू दिलेली नाहीये समोरच्या टीमला. ते सुद्धा लेग कटर होता, या ठिकाणी रीड करता आलेला नाहीये. चाललाय तुषारच्या हातामध्ये चांगला बॉल त्या ठिकाणी पाहायला मिळाला. मागचे तिन्ही बॉल जर आपण पाहिले तर प्रत्येक बॉलमध्ये एक व्हेरिएशन आपल्याला पाहायला मिळालं आहे. पहिला बॉल जो होता तिथे व्हेरिएशनचा वापर केला नव्हता, परंतु त्यानंतर सेकंड बॉलवरती चांगलं व्हेरिएशन पाहायला मिळालं. आणि या आधीचा बॉल सुद्धा लेग कटर होता रायटी बॅटरसाठी. भाविक मैदानामध्ये कुठेतरी संघर्ष करतोय, बॅट कुठेतरी चेंज केली गेले. कदाचित येणाऱ्या बॉलवरती तो तुटून पडू शकतो. कदाचित वादळापूर्वीची ही शांतता असावी. सुमित सुद्धा कसलेला खेळाडू आहे, तो इतक्या सहजासहजी मोठे फटके खेळू देणार नाहीये. त्याच्याकडे सुद्धा भरपूर आत्मविश्वास आहे. इथे बॉल चाललाय स्क्वेअर लेगला. फिल्डर नयनला आपण पाहतो. या टीम मधील एक चिता, एक अतिशय चतुर चालाक नयन आपल्याला पाहायला मिळतोय. चांगली फिल्डिंग त्या ठिकाणी पाहायला मिळाली. स्क्वेअर लेग मध्ये 2 धावा मिळतात या बॉलवरती. दुहेरीने धावसंख्या जाऊन पोहोचेल 19. 5 चेंडूंचा खेळ आतापर्यंत झालाय. शेवटचा आणि अंतिम बॉल असेल या सेकंड ओव्हरमधील. सुमितचं चांगलं षटक आपल्याला पाहायला मिळालंय मागच्या 5 बॉलमध्ये. शॉर्ट बॉलचा वापर. याआधी सुद्धा याच बॉलवरती फलंदाज भाविकला बीट केला होता, आणि सध्या तरी भाविकची मनस्थिती पूर्णपणे खचलेली दिसते, कारण मागील 2 ओव्हरमध्ये सातत्याने तो मोठे फटके खेळण्याचा प्रयत्न करतोय, परंतु रन्स त्याच्या बॅटमधून आलेल्या नाही आहेत. एकंदरीत 4 डॉट बॉल आतापर्यंत त्याने मैदानामध्ये खेळल्यात. 2 षटकांचा खेळ संपतोय. 2 षटकानंतर टीमची टोटल फलकावरती 19. पहिल्या षटकामध्ये चांगल्या रन्स आल्या होत्या, परंतु सेकंड ओव्हरमध्ये सुमितने चांगला दर्जा दाखवला, त्याचा स्टँडर्ड त्याने दाखवला, कारण या ओव्हरमध्ये फक्त आणि फक्त 4 धावा खर्च केल्या गेल्यात. डॉट बॉलची संख्या भरपूर आहे या ओव्हरमध्ये. चला घाई करा, वेळ भरपूर जातोय. टीम 311 मंगलमूर्ती विराथन सध्या पीक फॉर्ममध्ये आहेत. त्यांना थांबवणं आई आशापुरी एडवन टीमला जमेल का या मॅचमध्ये? सध्या तरी पहिल्या षटकामध्ये भावेशचा बोलबाल आपण पाहिला होता. सेकंड ओव्हरमध्ये पुन्हा एकदा पुनरागमन, पुन्हा एकदा पलटवार मैदानाच्या आतमध्ये करून दाखवलाय गोलंदाज सुमितने. आता तिसऱ्या षटकामध्ये रितेशला ठिकाणी थांबवलं गेलं, आणि तिसऱ्या षटकामध्ये आपण पाहू शकतात करणला आणला गेलाय, जो एक रायझिंग स्टार आहे. आणि ग्रामीण क्रिकेटमध्ये सातत्याने या नावाची चर्चा आपण पाहिलंय, प्रत्येकाच्या मनावरती आपलं नाव कोरलंय. आज सुद्धा या मैदानावरती एक मोठ्या लेवलचं क्रिकेट खेळण्याची संधी त्याला मिळालंय, त्यामुळे तो चान्स इथे मिळवावा लागणार आहे. समोर एक सेट बॅटर मैदानामध्ये आपल्याला पाहायला मिळते. भावेश मागच्या ओव्हरमध्ये जास्त संधी त्याला मिळाली नव्हती, फक्त एक बॉल त्याने फेस केला होता, तिथे सुद्धा सिंगल त्याला मिळाली होती. पहिल्या षटकामध्ये रितेशच्या अगेन्स्ट समोरच्या टीममधील एक फ्रंट लाईन बॉलर, लिडिंग बॉलरच्या अगेन्स्ट ज्या पद्धतीने त्याला टार्गेट केलं होतं, परंतु सुमितवरती कुठल्याही प्रकारचा इम्पॅक्ट झालेला नाहीये. षटक क्रमांक 3 हाताळण्याकरिता करणला आपण पाहतोय. तिसऱ्या षटकामध्ये आणलं गेलंय एक रायझिंग स्टार, उगवता सितारा विराथन गावातील आपल्याला पाहायला मिळतोय. पहिलाच बॉल ऑफ स्टंप त्या ठिकाणी पाहायला मिळाला. व्हाईट बॉलचा इशारा पंच वैभव भोईर त्या ठिकाणी दर्शवत आहेत. तेव्हा झाला स्कोर कार्डवरती 20 रन स्कोर कार्ड ते आपण पाहतोय. वैभव भोईर यांचा जर विचार केला तर सध्या या स्पर्धेमध्ये ऑलराऊंडरची भूमिका ते निभावत आहेत. काही क्षणांसाठी ते स्कोरच्या भूमिकेमध्ये होते, आता पंचांच्या भूमिकेमध्ये आहेत. स्विच हिट दाखवलाय, बॉल चाललाय डीपमध्ये, फिल्डर त्या ठिकाणी चेस करतोय. एक धाव परिपूर्ण झाले, परंतु त्याचे प्रयत्न त्या ठिकाणी असफल ठरतील आणि बॉल सरळ निघून जाईल. 4 धावांकरिता चौकार.
वेळेनंतर हा चौकार येताना पाहायला मिळाला. लास्ट टाइम आपण पाहिलं होतं फर्स्ट ओव्हरमध्ये रितेशच्या अगेन्स्ट मोठा फटका आला होता. सेकंड ओव्हरमध्ये सुमितने मोठे फटके खेळू दिले नव्हते. आता करणच्या विरोधामध्ये मोठा फटका आला. स्टेप आउट करून खेळण्याचा प्रयत्न झाला होता. रितेशने सुद्धा प्रयत्न दाखवले होते यष्टीरक्षकाच्या भूमिकेमध्ये. एकदम मिळून झाली या बॉलवरती. दुसऱ्या धावेचा प्रयत्न सुरू आहे आणि त्या 2 धावा या ठिकाणी मिळताना पाहायला मिळतील या बॉलवरती. एकंदरीत 3 धावा, वाईट+2 म्हणजे एकूण 3 धावा मिळतात या बॉलवरती. 3 धावे सहित संघ जाऊन पोहोचलाय 27 वरती. 27 धावा फलकावरती लागल्या गेल्यात. कारण थोडंसं नियंत्रण नाही आहे गोलंदाजीमध्ये, कारण 2 एक्स्ट्रा बॉल आतापर्यंत त्याने हाताळलेत या मॅचमध्ये. सुरुवात अवंतरणी झाली होती, त्यानंतर त्याच्या विरोधामध्ये चौकार आला. पुन्हा एकदा वाईट. इथे स्टेप आउट. व्हॉट अ शॉट, शॉट ऑफ द मॅच, शॉट ऑफ द डे. काय फटका पाहायला मिळतोय. हा दर्जा आहे फलंदाज भावेशचा, क्लास. अनबिलिव्हेबल, अविश्वसनीय हा फटका होता. स्टेप आउट केला आणि त्यानंतर एक लॉंगेस्ट हिट आपल्याला पाहायला मिळाला भावेशच्या बॅटमधून. 25 वरती खेळतोय 9 चेंडूंमध्ये. त्यामध्ये षटकारांची संख्या जर आपण पाहिली तर 3 षटकार आपल्याला पाहायला मिळाले. एक चौकार त्याच्या बॅटमधून आलाय आणि त्याचबरोबर सिंगल डबलला सुद्धा चांगलं प्राधान्य या मॅचमध्ये त्याने दिलंय. कारण दुसऱ्या बाजूला भाविक ची बॅट कुठेतरी बोलत नाहीये आणि ते चांगलंच जाणतोय फलंदाज भावेश या मॅचमध्ये. हा सुद्धा बॉल खराब लाईन लेंथवरती ठेवला गेलाय. सातत्याने व्हाईट यॉर्करचा प्रयत्न आतापर्यंत 3 वेळा गोलंदाज करणकडून झालाय, परंतु 3 वेळा त्याला अपयश आलंय आणि एक्स्ट्रा रन सुद्धा भरपूर खर्च झाल्यात. धावसंख्या फलकावरती आपण पाहतोय 34 वरती ही टोटल आपण पाहतोय. 2 चेंडूंचा खेळ आतापर्यंत झालाय मैदानामध्ये. हा सुद्धा बॉल त्याच दिशेला ठिकाणी डिलिव्हर करण्यामध्ये आपण पाहतोय करणला. एकंदरीत मागील 2 चेंडू हाताळण्याकरिता जवळपास या ओव्हरमध्ये 6 चेंडू या ठिकाणी हाताळले गेलेत. म्हणजे एकंदरीत 2 फेअर बॉल आणि एकंदरीत 16 धावा मागच्या 2 बॉलमध्ये खर्च केल्या गेल्यात. हा सुद्धा एक विक्रम आहे. ऑफसाईडला इन्साइड आउट करण्याचा प्रयत्न, फटका प्रॉमिसिंग नाही आहे. शतशक सुमित त्या ठिकाणी पाठलाग करत आहेत. 2 धावा या सुद्धा बॉलवरती मिळतील. म्हणजे एकंदरीत 3 बॉलमध्ये 18 धावा आल्यात. कारण सध्या तरी त्याची मनस्थिती पूर्णपणे खचलेली दिसते, कारण संघर्ष करतोय मैदानामध्ये. सिनियर लेवलचं क्रिकेट सध्या मैदानामध्ये खेळण्याची संधी त्याला मिळाली आहे आणि या लेवलला क्रिकेट खेळत असताना समोर सुद्धा मजबूत टीम आपल्याला पाहायला मिळते. ऑफ साईडला इन्साइड आउटचा फटका, स्टेप आउट करून एक्स्ट्रा कव्हरला बॉलला डिपॉझिट केला गेलाय 6 धावांकरिता. क्लासिकल स्ट्रोक त्या ठिकाणी आपण पाहू शकताय फलंदाज भावेशच्या बॅटमधून. बॅटमधून क्रिकेटचं सौंदर्य दाखवणारा हा फटका होता. स्टेप आउट करून इझिली फटके खेळत असतो. याआधी सुद्धा आपण पाहिलं मिड विकेटला षटकार आला होता करणच्या विरोधामध्ये आणि त्यानंतर फुलटॉस वरती हा प्रहार चढवलाय. 2 षटकार एकाच ओव्हरमध्ये आतापर्यंत आल्यात करणच्या विरोधामध्ये. धावा झाले स्कोर कार्डवरती एकंदरीत 43 फलकावरती आपल्याला पाहायला मिळत आहेत. पुन्हा एकदा करण स्विचिटचा प्रयत्न झाला होता. हा सुद्धा बॉल एक्स्ट्रामध्ये गणला जाईल. 44 रन्स स्कोर कार्ड ते आपण पाहू शकतायत. कुठेतरी करणला कानमंत्र देणं गरजेचं आहे. या सिच्युएशनला बॅक करावं लागणार आहे करणला, कारण त्याची मनस्थिती सध्या तरी सकारात्मक नाही आहे. तो पॉझिटिव्ह अप्रोच मैदानामध्ये नाही आहे गोलंदाज करणचा. पुढचा बॉल या ओव्हरमधील फुलटॉस बॉल ड्राईव्ह त्या ठिकाणी केला जातोय. बॉल जाईल मिड विकेटला, गॅपमध्ये चालला. इथे सुद्धा चांगला रिझल्ट मिळेल. एक महत्त्वाची अनाउन्समेंट आहे मेन गेट जो आपल्याला पाहायला मिळतोय. प्लीज मी तिथे विनंती करतोय, आपण ज्या बाईक आहेत त्या तिथून हटवायच्या आहेत. जो रस्ता आहे जी आखणी त्या ठिकाणी केली गेली, पार्किंग झोन जो आपल्याला पाहायला मिळतो तो त्या ठिकाणी आखला गेलाय. तिथे आपण गाडी पार्क करा, ही कळकळीची विनंती आहे तुमच्यासमोर. धावा झाले स्कोर कार्डवरती 48 फलकावरती आपल्याला पाहायला मिळत आहेत. इथे सुद्धा रिझल्ट चांगला मिळाला फलंदाज भावेशला. मोठ्या प्रमाणामध्ये स्टेप आउट करून फटके या ठिकाणी खेळले गेलेत. चेंडूंचा जर विचार केला तर शेवटचा एक चेंडू बाकी आहे, कारण भरपूर एक्स्ट्रा बॉल या ओव्हरमध्ये आल्यात. 29 धावा आतापर्यंत करणने या ठिकाणी रन्स खर्च केल्यात.
हा सुद्धा बिगिट करण्याचा प्रयत्न झाला होता. बॅटच्या खालच्या भागेला हा बॉल लागला होता. यश चेंडूला फील्ड करत आहे. एकच धाव या बॉलवरती मिळेल. 3 ओव्हरचा खेळ संपलाय. 3 ओव्हरनंतर टीमची टोटल फलकावरती आपण पाहतोय 49. 49 धावा फलकावरती आपल्याला पाहायला मिळत आहेत आणि करण एकंदरीत 30 धावा खर्च केल्या गेल्यात. पूर्णपणे प्रेशराईज तो झाला होता. दबाव भरपूर होता गोलंदाज करणकडे आणि त्या दबावातून खेळ करता आलेला नाहीये. एक छोटासा ब्रेक आपण घेऊया. 3 षटकांचा खेळ संपलाय. धावा झाल्यात फलकावरती 49. जास्त वेळ जातोय मैदानामध्ये. 3 षटकांचा खेळ संपलाय. सध्या हिवाळ्याचे दिवस सुरू आहेत त्यामुळे लवकर अंधार पडतो. तुमच्यासाठीच आयोजकांचे हे प्रयत्न सुरू आहेत. नेक्स्ट मॅच आपण पाहणार आहोत. 2 टीममध्ये एका बाजूला NCC सफाले आणि दुसऱ्या बाजूला श्री जागमाता रावले. पुन्हा एकदा स्टारकास्ट आपल्याला पाहायला मिळतील नेक्स्ट मॅचमध्ये सुद्धा. सध्या तरी मैदानामध्ये प्रेक्षकांना आतुरता येते म्हणजेच मृदुल पाटीलची, परंतु भावेश सुद्धा मैदानामध्ये ज्या पद्धतीनं बॅटिंग करतो त्याची उणीव भासू दिलेली नाही आहे. वन मॅन शो, वन मॅन आर्मी आतापर्यंत पाहायला मिळालं. भाविकने जर विचार केला तर पूर्णपणे नाराज केले, परंतु अजूनही वेळ गेलेली नाही आहे. सुमित गोलंदाजी मार्कवर. हुक शॉट पाहायला मिळतोय. कॅपमध्ये चाललाय. डीपमध्ये फिल्डर नाही आहे. लॉंगची स्थिती करावा लागणार आहे. 2 धावांचा कॉल आहे आणि 2 धावा त्या ठिकाणी परिपूर्ण झाल्यात. भावेशने पूर्णपणे या मॅचमध्ये धावा ज्या बनवल्यात ना त्याचा सिंहाचा वाटा आपल्याला पाहायला मिळतोय. 40 वरती जाऊन पोहोचलाय. या इनिंगमध्ये एक्स्ट्रा रन सुद्धा भरपूर आल्यात. आज 2 अर्धशतक आपल्याला पाहायला मिळालेत. पहिल्या मॅचमध्ये प्रथमेशने अर्धशतक ठोकलं. त्यानंतर निहिल किनीचा बॅटिंग शो आपल्याला पाहायला मिळाला. दुसऱ्या मॅचमध्ये पुन्हा एकदा सुमित बॉलिंग ट्रॅकवरती. लेफ्टी बॅटरसाठी ऑफ कॉर्डर टाकला होता. बॉल चाललाय यष्टीरक्षाच्या धावामध्ये. व्हाईट बॉलचा इशारा लाला मुकादम सरांच्या माध्यमातून आलाय. धावा झाले स्कोर कार्डवरती 52. 52 धावा फलकावरती आपल्याला पाहायला मिळतात. भावेशला आपण पाहतोय क्रीजवरती. धावांचा पाऊस अक्षरशः. ऑफ ड्राईव्ह त्या ठिकाणी दाखवलाय. मिड ऑफला फिल्डर त्या ठिकाणी येत आहेत. धर्मेश धाव मिळणार नाही या बॉलवरती. डॉट बॉल आलाय. सुमितला या ओव्हरमध्ये कमाल करून दाखवावी लागणार आहे. ज्या पद्धतीनं सेकंड ओव्हरमध्ये त्याने रितेशला बॅक केलं होतं, आता इथे करणला त्याला बॅक करायचं आहे. सुमितला सेकंड स्पेलमध्ये आणलं गेले. पुन्हा एकदा रितेशला थांबवलं गेले. कदाचित 5व्या ओव्हरमध्ये रितेशला आपण पाहू शकता. शॉर्ट बॉलचा वापर आणि शॉर्ट बॉलवरती ऑन साईडला फुल शॉट अनिल पाटील यांच्या स्वागताकरिता आलाय षटकार. स्ट्रॉंग झोन मध्ये या ठिकाणी बॉल टाकला होता फलंदाज भावेशच्या आणि तिथे जर बॉल तुम्ही टाका डेफिनेटली रिझल्ट 6 किंवा 4 असेल. ते सुद्धा स्टेप आउट करून खेळण्याचा प्रयत्न झाला होता. कौशल त्या ठिकाणी चेंडूला फील्ड करत आहेत. एक धाव मिळेली या बॉलवरती. फुल टॉस होत आहे इथे. याच फुल टॉसवरती करणच्या विरोधामध्ये षटकार ठोकला होता भावेशने मागच्या ओव्हरमध्ये. धावा झाल्या स्कोर कार्डवरती 59. 59 धावा फलकावरती आपल्याला पाहायला मिळत आहेत. 4 चेंडूंचा खेळ आतापर्यंत झाला. शेवटचे 2 बॉल या ओव्हरमधील बाकी आहेत. भरपूर वेळेनंतर भाविकला आपण स्ट्राईकवरती पाहतोय. मागच्या ओव्हरमध्ये पूर्णपणे एन्जॉय केली होती बॅटिंग. स्ट्रोक स्वीप दाखवलाय. बॉल जाईल डीपमध्ये. करण त्या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळत आहेत आणि चुकी झालंय. दबाव स्पष्टपणे जाणवतोय कारण मागच्या ओव्हरमध्ये आपण पाहिलं एकंदरीत त्याच्या विरोधामध्ये 30 धावा आल्या. चौकार येतोय. हा धावा षटकार
सातत्याने समुद्र किनारपट्टीवरती हे खेळाडू चांगली मेहनत घेत असतात, अपार कष्ट ते घेत असतात आणि त्याचमुळे ते यश या ठिकाणी त्यांना मिळतंय. परंतु त्या मेहनतीसाठी सुद्धा त्यांना वाट पाहावी लागते. वरती ओढीची कौतुक करावं लागणार आहे. आज पालघर जिल्ह्यामध्ये प्रत्येक किनारपट्टीवरील संघ या ठिकाणी आपल्या नावाची छाप सोडतोय. MS11 झाई टीमला पण पाहिले, धाकटी डहाणू टीमला पण पाहिले, ध्रुव 11 सातपाटी टीमला पण पाहिले, मुरबे टीमला पण पाहिलंय आणि सफाले परिसरामध्ये एडवन टीमला पण पाहतोय. आज टेनिस बॉल क्रिकेटच्या जगतावरील आपलं नाव त्या ठिकाणी करत असताना बॉल चाललाय स्क्वेअर लेगला, एकदा पूर्ण केले. सोमनाथ त्या ठिकाणी आहे, एकेरीवरती संतुष्ट व्हावं लागणार आहे. रितेशला या ठिकाणी आणलं गेले, 70 धावा पूर्ण झाल्यात. 70 रन्स स्कोर करते आपल्याला पाहायला मिळत आहेत. भावेश आता अर्धशतकापासून जास्त दूर नाहीये. पुन्हा एकदा गोलंदाजी मार्कवरती रितेश. येथे सुद्धा विकेटचा प्रयत्न झाला होता, प्रॉपरली कनेक्शन नाहीये. बॉल चाललाय मिड विकेटला, एकच धाव या बॉलवरती मिळते. फक्त 2 धावा हव्या आहेत अर्धशतकासाठी. भावेशच्या बॅटमधून जो नॉक आपण पाहिलाय, ग्रेट नॉक आहे. एक महान खेळाडू आहे भावेश, शांत, प्रत्येकाची रिस्पेक्ट करतो. चांगला बॉल त्या ठिकाणी पाहायला मिळाला रितेशचा. त्या ठिकाणी विकेट किपर बीट झाले होते, एक धाव मिळून जाईल 22च्या रूपामध्ये आणि टीमचे टोटल जाऊन पोहोचते फलकावरती 72. 72 रन्स स्कोर करती लागल्या गेल्यात. 3 चेंडूंचा केला आतापर्यंत झाला. मागच्या 3 ओव्हरमध्ये जर आपण पाहिलं तर भरपूर रन्स आल्या होत्या. 4थ्या ओव्हरमध्ये सुमितला आणलं गेलं, तिथे सुद्धा त्याच्या विरोधामध्ये रन्स आल्या. शॉर्ट पोल त्या ठिकाणी केला जातोय. बॉल जाईल स्क्वेअर लेगमध्ये. करणला आपण पाहतोय फेकी येईपर्यंत एकच धाव या बॉलवरती मिळून जाईल. दुसऱ्या धावेसाठी सहमत नाही आहेत भावेश आणि विकेट जाईल. एक मोठी पार्टनरशिप या ठिकाणी बिल्ड झाली होती, त्या पार्टनरशिपला या ठिकाणी तोडण्यामध्ये यश आलंय 311 मंगलमूर्ती टीमला. एडवनचा वाघ मैदानाच्या आतमध्ये दाखल झालाय. या परिसरामधील सर्वाधिक लोकप्रिय खेळाडू अर्थातच मृदुल पाटील मैदानाच्या आतमध्ये दाखल झालाय. एक मॅन ऑफ द सिरीज बाईक या खेळाडूच्या नावावरती आपण पाहिले आणि अतिशय कमी वयामध्ये एक वेगळी छाप या खेळाडूने सोडलंय. खूप मोठं नाव या परिसरामधील आपल्याला पाहायला मिळते मृदुल पाटील आणि तोच मैदानामध्ये दाखल झालाय. या बॉलवरती चान्स घेतला होता, बॉल जाईल मिड विकेटला. यश त्या ठिकाणी चेंडूला फील्ड करतायत, एकच धाव या बॉलवरती मिळेल. एकेरीने धावसंख्या जाऊन पोहोचते 74 वरती. 74 धावा फलकावरती लागल्या गेल्यात. पहिल्या विकेटसाठी कुठेतरी 73 धावांची वाट पाहावी लागली आणि त्यानंतर धावचितच्या रूपामध्ये हा विकेट येताना पाहायला मिळाला भाविकचा. पहिल्या 4 षटकांमध्ये आपण पाहिलं विकेटचा कॉलम पूर्णपणे खाली राहिला होता. रितेशकडून भरपूर अपेक्षा होत्या या मॅचमध्ये, या ओव्हरमध्ये जरूर त्या अपेक्षा पूर्ण करतोय. परंतु मागच्या 4 ओव्हरमध्ये जे काही घडलंय 311 मंगलमूर्ती टीमसाठी ते या ठिकाणी कुठेतरी सकारात्मक नाहीये. मृदुलसाठी पहिलाच बॉल लेग कट त्या ठिकाणी पाहायला मिळाला. चांगला बॉल त्या ठिकाणी डिलिव्हर करण्यामध्ये यश आलं होतं. षटक समाप्त झालंय. 5 ओव्हरचा खेळ संपलाय आणि 5 ओव्हर नंतर टीमचे टोटल फलकावरती आपल्याला पाहायला मिळते 74. 74 फलकावरती लागल्या गेल्यात. अजूनही 6 चेंडूंचा खेळ बाकी आहे. या ओव्हरमध्ये सरासरी पूर्णपणे घसरले, कारण एकही मोठा फटका या ओव्हरमध्ये आलेला नाहीये आणि एक एक्स्ट्रा बॉल या ओव्हरमध्ये आपल्याला पाहायला मिळालेला नाहीये. रितेशने आपला क्लास मैदानामध्ये दाखवलाय. एका बाजूला 22ची चर्चा सुद्धा आपण करणार आहोत. 20 चेंडूंमध्ये 49 धावा त्यांच्या बॅटमधून आल्या. दुसऱ्या बाजूला आपण भाविकला पाहिलं होतं मागच्या काही षटकांमध्ये तो संघर्ष करत होता. सेकंड ओव्हरमध्ये सुमितच्या विरोधामध्ये एकही मोठा फटका आला नव्हता. तिथून सूत्र हातामध्ये घेतली भावेशने आणि त्यानंतर जी हार्ड हिटिंग मैदानामध्ये केले ना, अप्रतिम, अफलातून मोठे फटके त्याच्या बॅटमधून आल्यात आणि आज आपलं नाव कोरतोय खऱ्या अर्थानं या स्पर्धेमध्ये. 6व्या षटकाला प्रारंभ झाला. बॉलिंग ट्रॅकवरती शैलेशला आणलं गेले स्लॉग ओव्हरमध्ये. शैलेशचा पहिला बॉल ऑफ साईडला इन्साइड आउट खेळण्याचा प्रयत्न आणि बॅट झलकवायचे भावेश. आजच्या दिवसातील तिसरा अर्धशतक आपल्याला पाहायला मिळते भावेशच्या बॅटमधून. हा तारा आहे एडवनचा, हा सितारा आहे एडवनचा सुपरस्टार. आज मैदानाच्या आतमध्ये झलकलाय. जबरदस्त बॅटिंग. स्टँडिंग ओवेशन त्याला दिले गेले, कारण आउटस्टँडिंग परफॉर्मन्स या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळाला भावेशचा. अजून एक अर्धशतक आजच्या दिवसातील आपल्याला पाहायला मिळालं भावेशच्या बॅटमधून.
ऑफ साईडला स्लाइस केले गेले, गॅपमध्ये चाललाय, डीपमध्ये फिल्डर त्या ठिकाणी पोहोचेपर्यंत इथे सुद्धा रिझल्ट मिळून जाईल भावेशच्या बाजूने. स्लॉग ओव्हरला सुरुवात झाली आणि मागच्या 2 बॉलवरती आपल्या नावाची छाप सोडत असताना मैदानामध्ये भावेशला आपण पाहतो. यादी षटकार होता आणि त्यानंतर आलाय चौकार फलंदाज भावेशच्या बॅटमधून. 84 स्कोर वरती लागल्या गेल्यात. उच्चांकाच्या दिशेने या ठिकाणी जात असताना आई आशापुरी एडवन टीम येथे सुद्धा समोर लॉफ्ट केला ऑन साईडला स्ट्रेट डाऊन दी ग्राउंड. मुख्य अतिथी कक्षाला अभिवादन करत असताना भावेशच्या बॅटमधून अजून एक मोठा फटका येत असताना 1 सेकंड ठोकलाय षटकार. वरती जाऊन पोहोचलंय. टोटल काय बॅटिंग केलंय भावेशने. हायेस्ट स्कोर या स्पर्धेमधील इंडिव्हिज्युअल आपण पाहतोय. अजूनही 3 चेंडूंचा खेळ बाकी आहे. 60 वरती 65 वरती जाऊन पोहोचलाय भावेश. दबाव दडपण सर्व काही या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळते. इट्स अ वाईट बॉल. अवंतर चेंडू या ठिकाणी हाताळला गेलाय मैदानामध्ये. एक्स्ट्रा रन जरूर मिळेल या बॉलवरती. भावेशची चर्चा जरूर आपण करणार आहोत. आज एडवणकर जल्लोष करतील, एन्जॉय करतील, कारण का बॅटिंग केली गेले. चहू बाजूंना स्क्वेअर लेगला धावा आल्यात, मिड विकेटला धावा आल्यात. याआधी लॉंग ऑनला तिथे ते क्षेत्र खाली होतं, तिथे सुद्धा त्यांनी धावा बनवल्या. त्यानंतर ऑफ साईडला इन्सर्ट आउटचे जे फटके आपण पाहिलेत ना, लाईकली जबरदस्त. पुढचा बॉल या ओव्हरमधील षडम पूल जरूर केला जातोय. डीप मध्ये फिल्डर आहे, त्याला बीट करून बॉल सरळ निघून जाईल. 4 धावांकरिता चौकार. 1 मोर बाउंड्री. टाकायचे तर टाकायचे घोडे, हा एक मोठा प्रश्न सध्या मैदानामध्ये सतावत असताना टीम त्रिशूल मंगलमूर्ती टीमला. शेवटचे 2 बॉल 4 चेंडूंचा खेळ आतापर्यंत झालाय मैदानामध्ये. 5वा बॉल या ओव्हरमधील शैलेश स्लॉग ओव्हरमध्ये. इथे सुद्धा मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न फलंदाज भावेशने केला होता. या बॉलवरती रन आलेली नाहीये. विकेट येईल. शेवटच्या बॉलवरती मृदुलला स्ट्राईक हवी आहे. शेवटच्या बॉलवरती रिझल्ट चांगला हवाय. एकदा भावेश साठी टाळा झाला पाहिजे. काय बॅटिंग या ठिकाणी केले द ग्रेट लेजंड. एकंदरीत त्यांच्या बॅटमधून 69 रन्स आपल्याला पाहायला मिळाल्या. चौकार षटकारांची फक्त आणि फक्त भाषा त्यांनी मैदानामध्ये बोलले. नवीन फलंदाज रितेश मैदानाच्या आतमध्ये दाखल होत आहेत. शेवटचा बॉल या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळेल. धावा झाल्या सध्या तरी स्कोर कार्ड वरती आपण पाहू शकतायत 95 95 धावा फलकावरती लागल्या गेल्यात. शेवटचा बॉल मृदुलला आपण पाहतोय स्ट्राईक वरती. आज प्रत्येक जण मृदुलची बॅटिंग पाहण्यासाठी आला होता, परंतु प्रभावित केले भावेशने. त्याचा क्लास त्याने दाखवलाय. शेवटचा बॉल मृदुलच्या पट्ट्यामध्ये त्या ठिकाणी टाकलेला नाहीये. पहिला डाव या ठिकाणी समाप्त झालाय. पहिल्या डावामध्ये आई आशापुरी एडवन टीमने तब्बल 96 धावा बनवल्यात आणि 97 धावांचं एक मोठं लक्ष, एक बिग टार्गेट त्या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळते. त्रिशूल मंगलमूर्ती टीम समोर तब्बल 97 धावांचा पाठलाग या ठिकाणी करावा लागणार आहे. रनचेस मध्ये सुद्धा मजा येणार आहे. चला टॉस सडिया एनसीसी सफारी टीमचा कॅप्टन आणि त्याचबरोबर श्री जागमाता रावले टीमचा कॅप्टन. चला टॉस सडिया. हॅलो. चला विनायक पाटील बाबू, आपण कुठे असतील प्लीज टॉससाठी लवकरात लवकर या. ओपनर टीमचे कॅप्टन या ठिकाणी उपस्थित आहेत. आशिष या ठिकाणी आल्यात. प्लीज लवकरात लवकर टॉससाठी या. मंगलमूर्ती टीम जो खेळाडू कक्ष आहे तिथूनच आपल्याला उतरायचं आहे. प्लीज मी संपूर्ण टीमला विनंती करतोय, बरोबर टॉस बॉक्सच्या मागे खेळाडू कक्ष बनवला गेला आहे, तिथूनच आपल्याला मैदानामध्ये उतरायचं बॅटिंगसाठी. संपूर्ण टीमला विनंती करतोय आपण तिथूनच उतरा प्लीज.
जे टॉस बॉक्सच्या मागे चिंचेचं झाड आहे तिथून आपण प्रवेश करायचा आहे मैदानामध्ये. वेलकम बॅक. एक मोठी टोटल उभारण्यामध्ये सुयश प्राप्त केलं आई आशापुरी एडवन या टीमने. जबरदस्त फलंदाजीचं प्रत्येक या स्पर्धेमधील तिसरं अर्धशतक, वैयक्तिक कोटातलं पहिलं अर्धशतक परिपूर्ण करत असताना भावेश तरे या फलंदाजाला आपण पाहिलं. हायेस्ट इंडिव्हिज्युअल नॉक देखील त्याने प्रेझेंट केला. ती खेळी मात्र उल्लेखनीय राहील येणाऱ्या काळामध्ये. ज्या रीतीने भावेशांना आपण पाहू शकलात. क्लास बॅटिंग, 69 धावा 25 चेंडूंमध्ये, ज्यामध्ये 4 चौकार आणि 7 षटकार समाविष्ट होते. पहिल्या चेंडूवर काय सुरुवात केलंय रितेश किणी बबलू या नावाने सुप्रसिद्ध, सुविख्यात आणि अजरामर क्रिकेटपटू. सफाळे क्रिकेटमधील पालघर जिल्ह्यामधील एक मोस्ट सक्सेसफुल बॅटर म्हणजे ज्याच्याकडे पाहिलं जातं. पहिल्या चेंडूवरती चित परिचित अंदाजामध्ये सुरुवात केलंय, षटकार खेचलाय बबलू. ठाऊक आहे टार्गेट मोठा आहे, तब्बल 97 धावा चेस करायच्या आहेत. सुरुवात धमाकेदार तर करावी लागेल आणि त्या दृष्टिक्षेपातून मोठा फटका. राजचा पुढील बॉल. यावेळेस मात्र कव्हरच्या दिशेने आउटफील्ड तिथे थोडीशी स्लो आहे. दोलायमान उंच सकल पाहायला मिळते, त्या कारणास्तव चेंडू स्लो झाला. डीप एक्स्ट्रा कव्हर झोन मध्ये जाईपर्यंत 2 धावा कंप्लीट केल्या जात आहेत. 8 धावा फलकावरती आपण पाहतोय. 2 विस्फोटक फलंदाज. एका बाजूने तुषार किणी, हा देखील मोठा हार्ड हिटर बॅटर आपल्याला पाहायला मिळतोय. रितेश किणी दुसऱ्या ओव्हरती विकेटचा मारा. वन्स अगेन लॉफ्ट केलंय वाईडिश लॉंग ऑनच्या दिशेने. आणखीन एक मोठा प्रहार. रितेश किणी बबलूच्या बॅट मधून आलाय षटकार. 6 धावा. भन्नाट सुरुवात. 3 चेंडूंमध्ये 14 धावा कुठून काढलेल्या आहेत. हे रेकॉर्ड्स आहेत. जेव्हा रितेश किणी सारखा एक महानायक फलंदाज मैदानाच्या आतमध्ये असतो, विस्फोटक फलंदाजी त्याच्या बॅटमधून नेहमीच पाहायला मिळते. आपल्या लौकिकाला साजेसा खेळ. मिस्टर कन्सिस्टंट आहे. मोठमोठ्या स्पर्धा गाजवण्यामध्ये सातत्यपूर्ण रीतीने यशस्वी झालेला क्रिकेटपटू आज पुन्हा एकदा आपल्या प्रॉपर रंगामध्ये फलंदाजी करतोय. 3 चेंडूंमध्ये 2 षटकार. सुपर बॅटिंग, ऍब्सोल्युटली ग्लिटरिंग, प्रॉलिफिक, मॅग्निफिसंट. क्लास अँड क्वालिटी. स्वीट, स्मार्ट, सेन्सेशनल, फास्ट, फ्युरियस. बबलू. लॉंग लेग मध्ये खेळण्याचा प्रयत्न होता, तर ते आपण पाहू शकलात. निर्धावच्या स्वरूपामध्ये चेंडूची सांगता होते. हलकसं वेरिएट केलं लेंथला. राजने आवश्यक देखील आहे. सुरुवात बहारदार होत असताना मंगलमूर्ती विराथन यशस्वी संघ यंदाच्या हंगामामध्ये आतापर्यंत राहिलाय. फुल टॉस दिला, परंतु येथे फटका फसलाय. वायडिश लॉंगॉपचा क्षेत्ररक्षक पुढे सरसावलेला आहे. खूप सुंदर झेल या ठिकाणी आपण पाहू शकतायत. आशापुरी एडवन संघातील अत्यंत महत्वाचा खेळाडू मृदुलच्या माध्यमातून हा झेल कंप्लीट करण्यात आलेला आहे. बबलूच्या खेळीस लागलाय पूर्णविराम. गॉन. महत्वपूर्ण गडी गारद करण्यामध्ये यश प्राप्त करतोय राज हा गोलंदाज. आवश्यक होती विकेट जर सामन्याच्या दृष्टिकोनातून आपण पाहिलं, कारण भन्नाट आणि भयंकर अतिशय दणकट सुरुवात करून दिली होती रितेश यांनी.
आणि त्यानंतर सुंदर झेल मृदुल यांच्या माध्यमातून कंप्लीट केला जातोय. 5 चेंडूंचा खेळ परिपूर्ण झालेला आहे. फलकावरती 14 धावा आपल्याला पाहायला मिळत आहेत. न्यू बॅटर मुख्य खेळपट्टीवरती शैलेश निवळ. काही रेकॉर्ड क्रिएट केलेले आहेत. पालघर जिल्ह्याच्या इतिहासामध्ये न भूतो न भविष्यती वेगवान अर्धशतक झळकावण्याचा विक्रम आपल्या नावे करणारा शैलेश निवळ फलंदाजी मार्कवरती आहे. केळवा रोडचं मैदान असो की मग स्वर्गीय श्रीकांतजी ठाकरे क्रीडांगण साखरे, 2 वेगवेगळी वेगवान अर्धशतके झळकावणारा शैलेश निवळ फलंदाजी मार्कवर. साईडला हा फटका खेळला गेलाय. बॅकअपसाठी आहेत क्षेत्ररक्षक. चेंडूला जोपर्यंत आपल्या उंजळीमध्ये विसावून घेतील तत्पूर्वी एक धाव कंप्लीट केली जाते. पहिल्या षटकाचा खेळ ऑफिशियली एंड होतोय आणि 15 धावा आहेत फलकावर. 15 लॉस ऑफ 1 विकेट. मंगलमूर्ती विराथन 30-11. हे उद्घोषणा आवर्जून करावी लागेल. जे स्पॉन्सरशिप मिळत असते खऱ्या अर्थाने त्या संघ मालकांचा देखील आम्ही आदर करतोय, जे ग्रामीण खेळाडूंना पुढे आणण्याकरिता सातत्यपूर्ण रीतीने प्रयत्नशील असतात. पहिल्या षटकाचा खेळ समाप्ती अखेर झालाय. 30-11. मंगलमूर्ती विराथन 15 या अंकावरती जाऊन विसावलेला आहे. बबलूच्या विकेट नंतर थोडासा धावसंख्येला अंकुश लागला. पहिल्या चेंडूवरती षटकार, दुसऱ्या चेंडूवरती 2 धावा, तिसऱ्या चेंडूवरती षटकार आला, चौथा चेंडू डॉट, 5व्या चेंडूवर विकेट आणि 6व्या चेंडूवर सिंगल. असं विघटन विश्लेषण राहिलं ते पहिल्या षटकाचं. सुंदर अशा वातावरणामध्ये अतिशय नेत्रदीपक, नेत्रलोचक, नयन मनोहरी, चक्षु विहंगम, अग्र मानांकित, अग्र वलयांकित, मादक, अनुवादक, अनुपम, निरुपम अशी स्पर्धा आपल्याला पाहायला मिळते. आदरणीय सचिनदादा पाटील, जलसार गावाचा आभूषण, ज्यांची प्रचंड मेहनत आणि त्यांना मिळालेली साथ संपूर्ण अमरदीप जलसार संघाची आणि त्यांच्याच माध्यमातून मात्र ही स्पर्धा फळाला येते. एक छोटंसं रोपटं लावलं काही वर्षांपूर्वी. त्या रोपट्याचं वटवृक्षात होणारं रूपांतर म्हणजेच अमरदीप चषक जलसार 2025 ही स्पर्धा. बॉलर तयार. यावेळेस मात्र आपण पाहू शकतायत लेंथ मध्ये थोडासा बिघाड होता. लेग स्टंपच्या पलीकडे चेंडूला ठेवण्याचा प्रयत्न आणि त्याचा फायदा उचललाय. फलंदाज मुख्य खेळपट्टीवरती सध्या भन्नाट फॉर्म मध्ये असलेला खेळाडू अर्थातच शैलेश निवळ. षटकार यस. चेंडू जाऊ द्या. ग्राउंड स्टाफ मैदानाच्या आतमध्ये खूप सुरेख पद्धतीने हा फटका मात्र आलाय. श्रॉफ मैदान सातपाटीमध्ये खूप आकर्षक स्पेल हाताळला होता मृदुल पाटील यांनी. सक्सेसफुल बॉलर आहेत. लेदर बॉल क्रिकेटमध्ये देखील चांगले धडे ते गिरवत आहेत. चेंडूचा टप्पा अद्वितीयरित्या हाताळण्यामध्ये सक्सेसफुल ठरलेले आहेत. यंदाच्या हंगामामध्ये अबीर 11 या संघाकडून देखील खेळले. भगवा करंडक मोठी स्पर्धा. 1,11,111 प्रथम पारितोषिक असलेल्या स्पर्धेमध्ये पालघर 11 मध्ये या संघामध्ये त्यांनी स्थान मिळवलं होतं. चर्चा आहे मृदुल पाटील या नावाची सध्या. इथे फटका फसलाय. सुंदर जल परिपूर्ण केला जातोय. दुसरा धक्का लागलेला आहे. 30-11 मंगलमूर्ती विराथन या संघाला. बघा पालघर 11 मध्ये जर तुमचा क्रमांक लागत असेल तर गुणवत्ता तर तुमच्याकडे आहे. वैभव काय सांगतायत? रिफ्लेक्शन येत आहे का कसलं? चला, जी बाईक समोर आहे, यष्ट्यांच्या मागे जी बाईक आहे, व्हाईट कलरची स्कूटी आहे, ती बाजूला करा. मिररचं बहुतेक रिफ्लेक्शन येत आहे. प्रेक्षक जे आहेत एकंदरीत प्रेक्षक कक्षामध्ये आपण थोडंसं सहकार्य करावं. रिफ्लेक्शन येत आहे. फलकावरती 21 धावा झालेल्या आहेत. मृदुल पाटील या नावाची चर्चा आपण करत होतो. आमदार जिल्हा प्रमुख चषक ही स्पर्धा गाजवली होती. 2 षटकांचा एक आकर्षक स्पेल. दुसऱ्या षटकाचा खेळ प्रगतीपथावरती आहे. महत्वपूर्ण फलंदाज शैलेश निवलच्या खेळीस लागलेला आहे पूर्ण विराम. नवीन फलंदाज आलेले आहेत नयन किणी. चांगली क्षमता आहे नयन किणी यांच्याकडे देखील. गेल्या बऱ्याचशा वर्षांचा अनुभव, परंतु समोर एक ताकदपूर्ण गोलंदाज मृदुल पाटील. ओ हो, यावेळेस मात्र आपण पाहू शकाल काय गती परिवर्तन केलं. चेंज ऑफ पेस. ऍब्सोल्युटली मॅग्निफिसंट बॉलिंग. गुणवत्तापूर्ण गोलंदाजी म्हणजे नेमकं काय? ओमटेक्स मध्ये खऱ्या अर्थाने लेदर बॉल क्रिकेटचे धडे गिरवणारा मृदुल पाटील. एडव्हान्स संघाची आन बान शान सध्या बॉलिंग ट्रॅक वरती आहेत आणि त्यांच्याच माध्यमातून
काय दर्जेदार हा चेंडू हाताळला गेला पूर्णपणे बॅक ऑफ द हँड स्लोवर वन. फसले देते फलंदाज. मृदुल पाटीलचा हा क्लास आहे. धावसंख्या मात्र स्थिरावलेली आहे. पहिल्या चेंडूवरती षटकार आल्यानंतर उर्वरित 2 चेंडूंमध्ये 2 विकेट्स देखील त्याने परिपूर्ण केलेल्या आहेत. ऑन हॅट्रिक मृदुल पाटील. तर आपण चर्चा करत होतो की पालघर 11 मध्ये जर तुमचा क्रमांक लागत असेल तर चर्चा संपूर्ण महाराष्ट्रामध्ये तुमच्या नावाची जरूर पोचलेली आहे. ज्या संघामध्ये पंकज पाटील, वीरेंद्र बाबरे समवेत आपण पाहिलं होतं, मनोज पाटील देखील त्याच संघाकडून खेळले होते, अवधूत कामत. पालघरमधील टॉप 11 खेळाडूंचा अगदी भरणा होता. क्रितेश घरत त्या संघा एकंदरीत त्याच यादीमध्ये. आणि तेथे मात्र मृदुल पाटील यांची ॲज अ ऑलराऊंडर म्हणून निवड करण्यात आली होती मोठ्या स्पर्धेमध्ये. सध्या खूप चांगल्या फॉर्ममध्ये आणि पालघरकरांना पालघर वसई डहाणू तलासरी वाडा मोखाडा जव्हार आणि विक्रमगडला आपल्या नावाची नोंद घेण्यास भाग पाडणारा हा मृदुल पाटील आपल्याला पाहायला मिळतोय. रॉकी ग्रुप टेंबी खोडाव्यामध्ये देखील खूप चांगला इतिहास त्याने रचला होता. प्लेअर ऑफ द सिरीजची बाईक आपल्या नावे केली होती. मागील 2-3 वर्षांमध्ये भन्नाट प्रगती करणारा हा अष्टपैलू आहे. समोर संघ देखील तेवढ्याच ताकदीचा. सध्या यश आहेत बॅटिंग स्टन्सवर. ऑन साईडला स्टायलिश स्ट्रोक खेळण्याचा प्रयत्न. शॉर्ट स्क्वेअर लेग परिक्षेत्रामध्ये झेल परिपूर्ण केला जातोय आणि विकेटची अक्षरशः पडझड पाहायला मिळते. बघा पहिल्या चेंडूवरती षटकार आला होता जेथे लेग स्टंपच्या पलीकडे तो चेंडू हाताळला गेला. थोडीशी लेंथ अँड लाईन मध्ये बिघाड होता. त्यानंतर मात्र अक्षरशः विकेट्स आणि विकेट्स. 5 चेंडू मृदुलने हाताळलेले आहेत, त्यामध्ये 3 विकेट्स 1 षटकार. 21 धावा आहेत फलकावरती, ज्या धावसंख्येवरती जणू काही ग्रहण लागलेलं आहे. नवीन फलंदाज आता येत आहेत. 6व्या क्रमांकावर सुमित कारभारी हा फलंदाज जेव्हा आपण पाहतो तेव्हा मात्र खऱ्या अर्थाने तुम्हाला केरन पोलार्डच्या आठवणील एक ताकदवर खेळाडू आहे. मला अजून देखील विजय मामा चषक ही स्पर्धा चंदन सरचं मैदान आठवतोय, ज्या मैदानामध्ये ऑफ स्टंपच्या पलीकडील चेंडूंना काऊ फेज आणि डीप मिड विकेटच्या वरून षटकार खेचले होते सुमित कारभारीने. खूप ताकदवर फलंदाज आहे मृदुल. सन्मान देण्यास भाग पडलाय. हा देखील चेंडू शॉर्ट स्क्वेअर लेग मध्ये ट्रॅव्हल होतोय. डिरेक्ट हिट ऑलवेज डेंजरस मानली जाते. तिथे खूपच सुंदर क्षेत्ररक्षण होत आहे. धावसंख्या जर आपण तपासून पाहिली 2 षटकांचा खेळ कंप्लीट होतोय. सध्या दबदबा निर्माण करत असताना आई आशापुरी एडवनचा संघ 22 धावा आहेत स्कोर कार्डवर. येथून 24 चेंडूंचा खेळ हा शिल्लक राहिलेला आहे. 97 धावांचं भलं मोठं टार्गेट जे समोर सेट करण्यात आलेलं आहे. चला थोडीशी त्वरा करावी नम्र विनंती आहे. वेळ न दवडताना, वेळची दिरंगाई न करताना फटाफट नेक्स्ट ओव्हरला सुरुवात करावी. संयोजन समितीची विनंती आपल्यापर्यंत पोहोचवितोय. 75 धावा करायच्या आहे 24 चेंडूंमध्ये, परंतु 311 मंगलमूर्ती विराथन संघाला कमी लेखू नका. अनेक सामने प्रतिस्पर्धी संघाच्या मुखामधून हिरावून घेण्याची क्षमता त्यांच्याकडे आहे. खास करून अजून देखील तुषार किणी जो सलामीसाठी आलेला आहे, जास्त स्ट्राईक त्याला मिळालेली नाहीये. त्या फलंदाजाकडे अभूतपूर्व क्षमता आहे सामन्याला कलाटणी देण्याची. तितक्याच ताकदीचा फलंदाज अर्थातच सुमित कारभारी देखील. मोठा बॅटिंग लाईनअप आहे आणि खास करून जर विचार केला तर कन्सिस्टंटली क्रिकेट खेळणारे हे क्रिकेटपटू आहेत. सरावामध्ये सातत्यपूर्ण कामगिरी ते जरूर दर्शवत आहेत. समवेत चांगलं प्रदर्शन, विजय पताका देखील रोवत चाललेले आहेत आणि त्या अनुषंगाने सामना अजून तरी बॅलन्सिंग आपल्याला जरूर पाहायला मिळतोय. 24 चेंडूंचा खेळ शिल्लक, 75 धावांची आवश्यकता. षटक क्रमांक 3ला या ठिकाणी होते सुरुवात. गोलंदाजी मार्कवर स्टर्फर राज आपल्याला पाहायला मिळत आहेत. 24 गेंदे शेष, 75 की जरूरत. पॉवर प्लेचं बंधन आता शिथिल झालंय. MCA रूल्स अँड रेग्युलेशन्स नुसार 38 सर्कलच्या पलीकडे 5 क्षेत्ररक्षक आपल्याला पाहायला मिळत आहेत. राजचा पहिला बॉल. वाईड ऑफ द ऑफ स्टंप दूर ठेवला फलंदाजापासून. डॉट बॉलच्या ठिकाणी सांगता होते. अत्यंत दर्जेदार स्पर्धा, सफाळे अर्थातच क्रिकेटचं माहेरघर बनत चाललेलं आहे. गुणवत्तापूर्ण प्रत्येक संघामध्ये गुणवत्ता ठासून भरलेली आहे. अडवा पट्टा, बॅक टू बॅक डॉट बॉल्स राज यांच्या माध्यमातून प्रेझेंट केले जात आहेत. 22 मध्ये 75 करायच्या आहेत.
कोणत्याही संघाला मात्र सातत्य राखू दिलं जात नाही सफाळे गटामध्ये एक विजेता म्हणून. ते देखील मिसटायमिंग स्ट्रोक होता. सिंगल येते. षटकाची सुरुवात इकॉनॉमिकल राहिले राज यांच्या माध्यमातून. बऱ्याच मोठ्या काळानंतर बघा तुषार यांना स्ट्राईक मिळण्यासाठी जवळजवळ दुसऱ्या सत्रातील 15 चेंडू समाप्त होणं भाग पडलं आणि त्याच्यानंतर मात्र या सलामीवीराला स्ट्राईक मिळालंय. प्लॅन मिस. व्हॉट अ सुपर बॉलिंग. अप्रतिम गोलंदाजीचं पृथक्करण मुख्य खेळपट्टीवरती राज यांच्या माध्यमातून 4 चेंडूंमध्ये केवळ एकच धाव दिलेले आहे. 3 डॉट बॉल्स आपल्याला पाहायला मिळत आहेत. क्लास बॉलिंग. ते शॉर्ट ऑफ लाईन चेंडू ठेवला. वैविध्यपूर्ण गोलंदाजी करत असताना परिपूर्णरित्या प्रतिस्पर्धी संघावरती प्रेशरला पुश करतोय. 5 चेंडूंमध्ये केवळ एकच धाव दिलाय. खूप सुंदर हे षटक राहिला. ऑन साइडला तुषार किणे यांच्या बॅटमधून डीप स्क्वेअर लेग झोन मध्ये सजवलेला फटका सुरेख झेल कंप्लीट करण्यात आलेला आहे. 3-11 मंगलमूर्ती विराथन संघ बॅकफुटला ढकलण्यात आलेला आहे. राज यांनी काय षटक हाताळलं. 6 चेंडूंमध्ये केवळ एकच धाव दिली. फलकावरती आहेत 23 धावा. येथून विजयासाठी जर आपण पाहिलं तर समीकरण मात्र कठीण होऊन बसलेलं आहे. 97 धावांच्या प्रत्युत्तरादाखल आता तब्बल 74 धावांची आवश्यकता आहे. 18 चेंडूंमध्ये राजने काय गोलंदाजी केली. प्रतिस्पर्धी संघाला परिपूर्ण स्वरूपामध्ये मागे ढकलणारं हे प्रदर्शन आहे. वाखाणण्याजोगं प्रदर्शन. अप्रतिम कमरतोड गोलंदाजी म्हणजे नेमकं काय याचं खूप सुंदर उदाहरण प्रस्तुत केलं. 6 चेंडूंमध्ये केवळ एकच धाव दिली. पहिल्या षटकाचा विचार जर आपण केला तर तेथे थोडेसे महागडे ठरले होते, परंतु पुनरागमन करत असताना हा गोलंदाज आपल्याला पाहायला मिळतोय. चला कृपया करून नाणेफेकीची प्रक्रिया परिपूर्ण करण्याकरिता जागमाता रावळे आणि NCC सफाळे दोन्ही संघांचे स्टार संघनायक आपण रिपोर्टिंग करावं ही विनंती आहे. NCC सफाळे संघाचे संघनायक उपस्थित आहेत. विनायक पाटील वेलकम. चला जागमाता रावळे आपण देखील या. 18 चेंडूंमध्ये 74 धावांचं कडवट आव्हान समोर राहिलंय. लोअर फुलटॉस स्वरूपातील चेंडू. सरळ बॅटचा वापर फॉलो थ्रू मध्ये मृदुल पाटील यांच्या हाताला स्पर्श करून चेंडू निघून येतोय. शॉट मिड ऑफ परिक्षेत्रामध्ये सिंगलच त्या ठिकाणी मिळते. सध्या दबदबा आहे या सामन्यामध्ये आई आशापुरी एडवण या संघाचा. यंदाच्या हंगामामध्ये एकमेकांसमोर आल्यानंतर आई आशापुरी एडवण संघ वरचढ जरूर ठरण्यामध्ये देखील चमकदार कामगिरी करतोय. पहिल्या षटकाचा विचार जर आपण केला, मृदुल यांनी वैयक्तिक कोट्यातील पहिल्या षटकामध्ये 3 गडी गारद केले होते, 7 धावा खर्च केल्या होत्या. आता वैयक्तिक कोट्यातील दुसऱ्या षटकातील 3 चेंडूंमध्ये एकच धाव दिलाय. रिक्वायर्ड रन रेट गगनाला भिडू लागलेला आहे. सध्या 29.20च्या घरामध्ये रिक्वायर्ड रन रेट. आणखीन एक डॉट आलेला आहे. नच बलियेचं दृश्य आपण पाहतोय. मृदुल पाटील यांची क्लास 1 गोलंदाजी अप्रतिम स्वरूपात पाहायला मिळते. या आधीच्या षटकामध्ये केवळ 1 धाव आली होती. मागील 10 चेंडूंचा विचार जर आपण केला तर त्या 10 चेंडूंमध्ये 2च धावा आलेल्या आहेत. स्टंपच्या पलीकडे शफनोल खेळण्याचा प्रयत्न. पंच दर्शवतायत लेग बाईज चे संकेत देण्यात आलेले आहेत. ॲब्सोल्युटली क्रॅकिंग बॉलिंग. अतिशय दर्जेदार गोलंदाजी होते. धावा येणं परिपूर्णरित्या थांबविण्यात आलेला आहे. ओनली 25. आणखीन एक विलक्षण षटक हाताळलेला आहे. मृदुल पाटील यू ब्युटी. काय स्पेल हाताळलाय. आदरणीय अनिलजी पाटील यांना मी विनंती करतोय, आपण आपल्या शुभ हस्ते नाणेफेकीची प्रक्रिया परिपूर्ण करायची आहे दोन संघांमध्ये. व्हेरी नेक्स्ट मॅच. 25 धावा फलकावर सजलेल्या आहेत. 72 धावांची आवश्यकता. येणाऱ्या 12 चेंडूंमध्ये प्रत्येक चेंडूवर षटकार खेचावा लागेल.
12 चेंडू 72 धावांची आवश्यकता. तेथे अनिल पाटील एक लेजंडरी प्लेअर जलसार गावाच्या माध्यमातून त्यांच्या शुभ हस्ते टॉसची प्रक्रिया परिपूर्ण केली जाते. NCC सफाळे संघ नाणेफेक जिंकून प्रथमतः क्षेत्ररक्षण विनायक पाटील कर्णधार यांचा इशारा आमच्यापर्यंत पोहोचलेला आहे. 12 चेंडूंमध्ये 72 धावांचं आव्हान आता समोर राहिलेलं आहे. काय प्रदर्शन केलंय. व्हाईट बॉल कौतुकास पात्र. क्रिकेटमध्ये पहिला मुद्दा असतो विजय मिळवणं आणि दुसरा मुद्दा असतो डॉमिनेट करून विजय मिळवणं. ते ध्येय करत असताना आई आशापुरी एडवनचा संघ आपल्याला पाहायला मिळतोय. वन साइडला सजवलेला फटका. बघा प्लेइंग 11 मध्ये आज खूप मोठी टोटल आपण पाहिली. पहिल्या सत्रामध्ये तिथे प्रणय दत्तात्रेय पाटीलला मिस केलं असेल का हा देखील क्वेश्चन आहे. फ्रंट लाईन बॉलर 311 मंगलमूर्ती विराथन या संघाचा प्लेअर ऑफ द सिरीज ठरला होता HB ट्रॉफीमध्ये. त्याची 2 षटकं खूपच कारगर ठरत आलेले आहेत. HB ट्रॉफीमध्ये तर आयकॉन खेळाडूंपेक्षा देखील चांगली गोलंदाजी प्रणय पाटील यांनी करून दाखवली होती बलाढ्य संघांसमोर. त्या गोलंदाजाला सामन्यामध्ये जरूर मिस केलं असेल. बंटी करत नाही आहेत या मॅचमध्ये. अनसाईडला खेळण्याचा प्रयास. खूपच सुंदर क्षेत्ररक्षण. या सामन्याचा हिरो म्हणून ज्याची ओळख आहे भावेश तरे. यांच्या माध्यमातून क्लासिकल फिल्डिंग. हायेस्ट इंडिव्हिज्युअल नॉक ज्याने प्रेझेंट केलेला आहे. औपचारिकतेकडे वळालेला सामना. फलकावरती आहेत केवळ 27 धावा. येथून 70 करायच्या आहेत. दहा चेंडूंचा खेळ शिल्लक राहिलेला आहे. एक हायेस्ट इनिंग टोटल 96 धावा केल्या 6 षटकांमध्ये. ज्या पद्धतीने ॲम्स्टेलविनच्या मैदानामध्ये इंग्लंड संघाने 50 षटकांमध्ये 498 धावांचा वर्ल्ड रेकॉर्ड प्रस्थापित करून दाखवलेला आहे. ओडीआय क्रिकेटमधील सर्वाधिक मोठी धावसंख्या. कसोटी क्रिकेटमध्ये 925 धावा. कोलंबोच्या मैदानामध्ये श्रीलंका संघाच्या नावावरती तो रेकॉर्ड. अगदी तशाच रीतीने येथे मात्र मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न तर केला आहे. मिड विकेट झोन मध्ये चांगला फटका, परंतु आता वेळ निघून गेलाय. षटकार येत आहेत. T20 इंटरनॅशनल मध्ये आपण पाहिलं 344 धावा सर्वात मोठी इनिंग टोटल जो रेकॉर्ड आहे झिम्बाब्वेच्या नावावरती. या सामन्यामध्ये 96 धावा झाल्या. त्या प्रत्युत्तरादाखल 311 मंगलमूर्ती विराथन संघ आता मात्र फॉर्मॅलिटी परिपूर्ण करत असताना पाहायला मिळतोय. मृदुलचं कौतुक करावं लागेल. जबरदस्त स्पेल त्याने हाताळला. समवेत राज याला विसरता कामा नये. वन ऑफ द फायनेस्ट स्पेल राहिले. राज तरे असतील, मृदुल पाटील असतील, क्लासिकल गोलंदाजी केली आपल्या स्पेल्स मध्ये आणि प्रतिस्पर्धी संघाला परिपूर्णरित्या डॉमिनेट केलं. फॉलो थ्रू मध्ये झेल टिपण्याची नामी संधी खूपच सुरेख पद्धतीने. एका क्षणाला असं वाटलं होतं की लिव्ह करतील, परंतु हातामध्ये येऊन तो चेंडू चिपकला. आणखीन एक झटका लागलेला आहे 311 मंगलमूर्ती विराथन या संघाला. 33 लॉस ऑफ 7 विकेट्स अशी स्थिती आपल्याला पाहायला मिळते. यानंतर मात्र सेकंड राऊंडला सुरुवात, ज्यामध्ये 5 षटकांचे सामने आपल्याला पाहायला मिळतील. 2 विजयी संघ आमने सामने येतील. एका बाजूने NCC सफाळे आणि प्रतिस्पर्धी स्वरूपात जागमाता रावळे. खूप चांगले बॅटिंग आपण पाहिली होती. 97 धावा आज पहिल्या राऊंडमध्ये फलंदाजी करत असताना जागमाता रावळे संघाने कंप्लीट केल्या होत्या, ज्यामध्ये नेहिल किणे यांचं अर्धशतक. आजचा दिवस मात्र अर्धशतकांसाठी ओळखला गेलाय. प्रथमेशने जी सुरुवात केली त्यानंतर आपण नेहिल किणे यांना पाहिलं आणि ह्या सामन्यामध्ये अर्थातच भावेश तरे अशी 3 जबरदस्त अर्धशतक. साईडला चवलेला फटका. ऑनली फॉर्मॅलिटी. वन वे ट्रॅफिक या सामन्यामध्ये अगदीच एकतर्फी सामन्याला झुकवण्यात आलेला आहे. रितेश आहेत बॉलिंग ट्रॅक वरती. 34 धावा. 5 चेंडूंचा खेळ जो परिपूर्ण होतोय. फुलटॉस दिला ऑन साईडला.
बॅकवर्ड स्क्वेअर लेगच्या दिशेने हा चौकार कंप्लीट होतोय. अधिकृत स्वरूपामध्ये 5 षटकांचा खेळ जो समारोप झालेला आहे आणि त्या चला चेंडू जाऊया ग्राउंड स्टाफ विना विलंब मुख्य खेळपट्टीवरती. 6 चेंडूंमध्ये 58 धावा हे टार्गेट आता समोर राहिलंय. चला गाई करा प्लीज. 6 बॉल रिमेनिंग 58 रन्स रिक्वायर्ड टू विन. बघा गोलंदाजी जेव्हा चांगली होते तेव्हा अशा प्रकारे मात्र किस्से घडत असतात जेथे पूर्णतः पहिल्या 4 षटकांमध्येच सामन्याला यू टर्न मिळवून देण्यात आला. आता 6-58चं समीकरण. स्ट्रेट बॅटचा वापर त्या ठिकाणी आहे. सिंगल येते. फॉर्मॅलिटी शेष राहिले. यानंतर मात्र एक बिग क्लॅश समोर येईल. लक्षात असू द्या सेकंड राऊंड मधील सामने हे 5 षटकांचे असतील याची नोंद घ्यायची आहे. एनसीसी सफाळे आणि जागमाता रावळे या मोठ्या टोटल समोर पूर्णपणे निष्प्रभ 311 मंगलमूर्ती विराथन संघ आपल्याला पाहायला मिळतोय. जो उल्लेख मी केला होता तिन्ही फॉर्मॅटचा तिथे देखील असंच घडलं. वन वे ट्रॅफिक जेव्हा ॲम्स्टलविनच्या मैदानामध्ये 50 षटकात 498 धावा केल्या इंग्लंडने प्रतिस्पर्धा संघ मात्र निष्प्रभ ठरला. ते दृश्य सध्या आपण इन ॲक्शनमध्ये या मॅचमध्ये पाहतोय. झिम्बाब्वेने नैरोबीच्या मैदानामध्ये 20 षटकात 344 धावा केल्या. तिथे देखील प्रतिस्पर्धी संघ निष्प्रभच ठरला, कांतिहीन ठरला. येथे आला एक मोठा फटका परंतु वेळ निघून गेलाय. षटकार त्या ठिकाणी दर्शविला जातोय. पंच वैभव भोईर काय मेहनत केली या स्पर्धेसाठी. प्रचंड प्रचंड मेहनतीची उलाढाल. चला चेंडू जाऊ द्या ग्राउंड स्टाफ आपणास विनंती आहे. स्कोररच्या भूमिकेमध्ये आपण त्यांना पाहतो, पंचांच्या भूमिकेमध्ये आपण त्यांना पाहतो. प्रदीप भोईर आहेत आमच्या समवेत. सलग 4थ्या दिवसामध्ये गुणलेखन करतायत. सचिन दादा पाटील या स्पर्धेचे शिल्पकार आणि त्यांचे हे शिलेदार. पुन्हा एकदा ऑन साईडला चेंडूला भिरकावून देण्याचा प्रयत्न. सुरेख झेल कंप्लीट करण्यात आलेला आहे. आणखीन एक धक्का लागलाय. 311 मंगलमूर्ती विराथन हा संघ 8 गड्यांच्या मोबदल्यामध्ये 50 या अंकावरती पाहायला मिळतोय. भारतीय संघाने देखील कोलंबोच्या मैदानामध्ये अशाच रीतीने पहिल्या 17 500 पेक्षा जास्त धावा केल्या. परंतु त्यानंतर आला श्रीलंकेचा संघ. सनत जयसूर्याच्या बॅटमधून आल्या 340 धावा. रोशन महानामाचं अप्रतिम शतक आणि 925 धावा कोलंबोच्या मैदानामध्ये तो न भूतून गेलेले आहेत परंतु तो रेकॉर्ड कायम राहिलाय. या मॅच मध्ये देखील एका मोठ्या टोटल समोर वन वे ट्रॅफिक आपल्याला अनुभवायला मिळाली. दिव्यांग पुढील चेंडू घेऊन दुसऱ्या फेरीमध्ये प्रविष्ट. अगदी लिहिलेल्या रीतीने सहजतेने सुजलाम सुफलाम अशा या जलसारच्या प्रांगणामध्ये आई आशापुरी एडवनचा संघ आपल्याला पाहायला मिळतोय. यंदाच्या हंगामामधील सर्वाधिक फॉर्ममध्ये असलेले 2 संघ एकमेकांच्या विरोधात आले. थोडीशी उणीव जाणवली प्रणय पाटील आणि बंटी गरजच्या मॅचमध्ये, कारण प्रणयची 2 षटकं जी येथे मात्र नव्हती मंगलमूर्ती विराथन टीमकडे. प्रचंड धावा झाल्या पहिल्या 17 तब्बल 96 आणि बबलूची विकेट जी पहिल्या षटकामध्ये अर्जित करण्यात आली त्यानंतर थोडंसं दडपण आणि त्याचा परिपाक जर आपण पाहिला तर इथे पराभूत व्हावं लागलेला आहे. पुढील वाटचालीकरिता आहेत मनापासून शुभेच्छा. हँडशेक करतायत दोन्ही संघ. कॉंग्रॅच्युलेशन्स, अभिनंदन आई आशापुरी एडवन टीम. मृदुल पाटील यांचा क्वालिटी स्पेल, राज तरे यांची जबरदस्त गोलंदाजी आणि भावेश तरे यांचं विध्वंसक अर्धशतक. हायेस्ट इंडिव्हिज्युअल